आम्ही सांगितलं त्यांना काय द्यायचं आम्हाला काय म्हणणं नाही, त्यांना जरूर द्यायचं. ते काय करतात त्याची शिस्त आम्हाला कर्तव्य नाही. पण आमचे जे काही आम्हाला 27% 17% आम्हाला शिल्लक राहिलेले आहे. कारण 6% जे आहेत हे भटक्या विमुक्तांसाठी गेले. बाकीचे आणखीन कोणाला ते नोबिटी अमुक तमुक त्याच्यात ते आणखीन सगळे गेल्यावर 2% आणखीन गोवारीला दिले. 17% शिल्लक राहिले आणि 374 जाती आहेत. तुम्ही आमच्यामध्ये त्यांना टाकू नका, एवढी आमची विनंती. आम्ही आज मुख्यमंत्र्यांना मी स्वतः भेटलो. तिथे दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यांना सुद्धा हायकोर्टाचे जजमेंट्स, त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स, हे तुमचं जे काय गॅझेटियर्स न्यामकन तमकन सगळं दप्तर दाखवलं. म्हटलं हे सगळं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हे ओलांडून तुम्ही ज्या दिवशी जाल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर आहोत. आंदोलन तर करूच, कोर्टात सुद्धा आम्ही जाऊ. कारण जर संविधान जर तुम्ही मानतात बाबासाहेब आंबेडकरांचं, तर हे सगळे संविधानातून निर्माण झालेले जे आहेत ना कागदपत्र आहेत, ते आपलं मान्य करावं लागतील. त्याप्रमाणे तुम्हाला काय ते करायचं ते करा. कोणताही समाज आर्थिक मागासलेला असेल, कोणताही समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल, त्यात मराठा समाज प्राधान्याने असेल, त्याच्याबद्दलच्या त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांच्या नोकऱ्यांमधल्या आरक्षणाबद्दल कधीही विरोध आम्ही केलेला नाही. पण नक्कीच सर्टिफिकेट जे आहेत ते सरसकट देण्याबद्दल आमची भूमिका ठाम आहे. असे सरसकट सर्टिफिकेट दिले जाऊ नये. आता GR तर काढलेला आहे. दुसऱ्या उपसमितीने जी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करते त्यांनी हैदराबाद गॅजेट विषयीचा GR काढलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आता हैदराबाद गॅजेटचा विषय आल्यानंतर आता लमानी समाज, बंजारा समाज म्हणतोय की आमच्या पण त्याच्यामध्ये STच्या नोंदी त्याही द्यावा. आता त्यालाही समर्थन देणं क्रमप्राप्त आहे, कारण आपण एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही. त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक न्याय विभागाचे जे निर्णय आहेत किंवा जे संविधानिक चौकट आहे त्याच्यापासूनच हे सगळे निर्णय घेतले जावे, अशा प्रकारची भूमिका आम्ही सर्व नेत्यांनी त्याच्यामध्ये मांडली. आणि भविष्यात आता हे मीटिंग वेळोवेळी होत राहतील. वेळोवेळी जे जे विषय येत राहतील त्यावेळी विषयांवर आम्ही ठाम भूमिका घेऊ. पण मुख्यमंत्री महोदयांशी माझी कालही चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा आश्वस्त केलंय की OBCच्या कुठल्याही हक्कांवर गदा येणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही. अशाच भूमिका आम्ही घेत राहू. त्याच्यावर आम्ही नक्कीच विश्वास. साहजिक आहे, जर अवैध दाखले दिले गेले तर नॅचरली हक्कावर गदा येईल. कोणत्याही जातीच्या बाबतीत असंच होईल ना. कोणत्याही जातीमध्ये जर अवैध दाखले दिले, मग ते SC असो, ST असो, OBC असो, तर त्याच्यामध्ये गदा येईल. त्यामुळे आम्ही हेच सांगितलं या मीटिंग मध्ये की कुठलेही अवैध दाखले देऊ नये. जे पारंपरिक कुणबी नोंद आहे त्याच्याविषयी आमचं काही म्हणणंच नाही. अजिबात अभाव. या मला वाटत नाही याच्यामध्ये समन्वयाचा अभाव होत आहे. नॅचरली एवढा मोठा विषय हाताळणं हे कर्तव्य आहे मुख्यमंत्र्यांचं. एक मोठं आंदोलन उभं राहिलं मुंबई सारख्या शहरामध्ये, जी आपली आर्थिक राजधानी आहे, आणि त्याला हाताळण्यासाठी संयमाने आणि दुरोगामी विचार करून निर्णय घेणं हे आवश्यक असतं. अशा वेळी त्यांनी ते निर्णय घेतले. भुजबळ साहेब त्यांचं मत ठामपणे मांडतात. ते दोघं त्याच्यात चर्चा करू शकतील, त्याच्यावर ते उत्तर देऊ शकतील. पण मी एवढंच मात्र आता हे एंड करते या माझ्या संभाषणाचा की एकही अवैध सर्टिफिकेट देऊन OBCच्या हक्कावर गदा आणू नये आणि ती आणू दिली जाणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे याचिका करण्याचा, परंतु सरकारने जो GR काढलेला आहे तो विचारपूर्वक काढलेला आहे, तो कायदेशीर आहे. हा GR कुठेही OBC समाजावर अन्याय करत नाही. हा GR कोणालाही सरसकट आरक्षण देत नाही. हा GR ज्यांच्याकडे पुरावा आहे, जे खरे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच सर्टिफिकेट मिळण्याकरता मदत करतो. त्यामुळे कोर्टातही आम्ही राज्य शासनाच्या वतीनं योग्य भूमिका मांडू. मी पुन्हा एकदा OBC समाजाच्या नेत्यांना सांगू इच्छितो, आपण GR नीट वाचा. कुठेही सरसकट कोणालाही आरक्षण दिलेलं नाही.
कायद्याने पुराव्यानिशी जे लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा तपासून तो योग्य असेल तरच याच्यामध्ये आरक्षण मिळणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारचा मोर्चा काढण्याची आवश्यकता नाहीये. वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांची माझी देखील चर्चा होते. ज्यावेळेस मी त्यांना नेमका आम्ही काय GR काढल्यास सांगतो त्यावेळेस त्यांचं समाधानही होत आहे. आता कोणाला राजकीय दृष्टीने जर एखादे काम करायचं असेल तर त्याला आपण थांबवू शकत नाही. सामाजिक दृष्टीनं मी एवढं नक्की सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ देणारच नाही.